शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मुकुंद साबळे. आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्र. आजचा आपला विषय असणार आहे वसंत ऊर्जा. शेतकरी मित्र, वसंत ऊर्जा हे काय आहे, ह्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात आणि शेतकरी मित्रांना हे अतिशय कमी खर्चामधलं एक चांगल्या पद्धतीचं असं टॉनिक आहे मित्र. तर ह्या वसंत ऊर्जामध्ये कोणकोणते घटक येत असतात आणि ह्याचा यूज आपण ऊस पिकामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या पिकांच्यासाठी आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या ऊस पिकावरती कशा पद्धतीने होत असतो, ह्याच्यावरती आजचा व्हिडिओ असणार आहे मित्र. तर वसंत ऊर्जा हे VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऑफ मांजरी बुद्रुक हे जे काय संशोधन केंद्र आहे, ह्या संशोधन केंद्रामध्ये हे वसंत ऊर्जाची निर्मिती झाली. त्याच्याबरोबर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ह्या रिसर्च सेंटरचीसुद्धा त्या ठिकाणी थोडीशी जोड घेऊन किंवा त्या ठिकाणी त्या दोघांची अशी सांगड घालून हे एक वेगळ्या पद्धतीचं एक टॉनिक तयार करण्याचा त्याने एक संकल्प केलेला होता. आणि हे शेतकऱ्यांच्या मागणीला त्या ठिकाणी डिमांड देण्याचं किंवा शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचं टॉनिक देण्याचा त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या माध्यमातून त्याच्यावरती थोडंसं काम झालं आणि त्याच्यामध्ये जे आपण त्या वसंत ऊर्जामध्ये जो कायटिन नावाचा एक घटक असतो, कायटिन हे जे समुद्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कवकवर्गीय जे प्राणी असतात, त्याच्यामध्ये खेकडा असेल, कोळंबी असेल, झिंगा असेल किंवा शिंपल्या असतील, अशा वेगवेगळ्या कवकवर्गीय घटकापासून हे कायटिन नावाचा एक घटक त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करून बाजूला काढला जातो. त्याच्यासाठी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या माध्यमातून त्याच्यावरती जे अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या माध्यमातून त्याच्यावरती थोडासा मारा करून त्याच्यातून जे आपण गॅमा किरण म्हणत असतो, त्या गॅमा किरणांचा मारा करून त्याच्यातून जो कायटिन एक्स्ट्रॅक्ट केला जातो, तो हा कायटिन ह्या वसंत ऊर्जामध्ये टाकलेला आहे. आणि हा वसंत ऊर्जामधला जो कायटिन घटक येत असतो, आपल्या ऊस पिकाचं जे काय सरासरी ॲव्हरेज कमी येण्याच्या पाठीमागे जे संशोधन झालं, त्याच्यातला हा एक मोठा असा संशोधनाचा भाग आला. आणि त्यामध्ये वेगवेगळे बदल ह्या ऊस पिकामध्ये व्हायला लागले. ह्याचा उपयोग शेतकरी मित्रांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतो. तर ही माध्यमं जर आपण पकडली किंवा ही माध्यमं जर आपण ह्या वसंत ऊर्जेच्या माध्यमातून जर आपल्याला फॉलिअर स्प्रेच्या माध्यमातून जर करायचे असतील, तर 1 लिटरला हे 5 ml घेऊन त्या ठिकाणी कोणतंही तुम्ही जे केमिकल रासायनिक जे काय घटक येत असतात, तुम्ही 22 असेल किंवा एखादं कीटकनाशक असेल, क्लोरोपायरिफॉस असेल, ह्या माध्यमातून सुद्धा ह्याचा फॉलिअर स्प्रे घेऊ शकता. पण शेतकरी मित्र, ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं स्प्रे न घेता VSIचंच जे हरितकी येत असतं किंवा त्यांचं एक प्रोडक्ट असं पण येत असतं BVM म्हणून, मेटारायझम बिव्हेरियानी व्हर्टिसिलियम, हे एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचं प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये फंगिसाइड्स जे असतात, जैविक फंगिसाइड्स ह्या असतात. हे त्या ठिकाणी त्याचं जे काम असतं हे सुद्धा त्या ठिकाणी आपण करून हे फॉलिअर स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा आपण 100% चांगल्या पद्धतीने ते वापरू शकतो. वापरत असतेवेळी मित्र, हे जसं मी हरितके सांगितलं, हरितकेचं जो व्हिडिओ झाला त्याच्यामध्ये पानाच्या खालच्या बाजूला आणि पानाच्या वरच्या बाजूलासुद्धा हे चांगल्या पद्धतीनं त्याचा स्प्रे घेतला पाहिजेत. तर ह्याचे जो उपयोग होत असतो तो 100% चांगल्या पद्धतीनं होत असतो. आणि ह्या पानावरती एक प्रकारचं कोटिंग तयार होतं. शेतकरी मित्र, ह्या ठिकाणी जे आपण जमिनीमध्ये जे तणनाशक वापरतो त्याच्यामध्ये मेट्रिबेन्झिन हा घटक वापरत असतो. मेट्रिबेन्झिन काय काम करतं, तर जे उगवणारं बी असतं ते आपण उगवलंच नाही पाहिजेत, एक ठराविक कालावधीसाठी उगवलं नाही पाहिजेत, त्याच्यासाठी हे जमिनीच्या वरती एक बारीक लहानसं असं कोटिंग तयार करतं. आणि हे कोटिंग त्या ठिकाणी कोणत्याही बियाला जर्मिनेट होण्यासाठी अटकाव करतं आणि हे बी त्या ठिकाणी जर्मिनेट होत नाही, ठराविक कालावधीसाठी त्याचं जर्मिनेशन होत नाही. सेम प्रोसिजर ही पानावरती सुद्धा वसंत ऊर्जा मारल्याच्यानंतर किंवा वसंत ऊर्जा फवारल्याच्यानंतर एक पानावरती ते एक कोटिंग तयार करतं. आणि ह्या कोटिंगच्या माध्यमातून ज्यावेळी आपल्याला आवर्षणग्रस्त ज्यावेळी आपलं पीक असेल
किंवा त्याला पाण्याचं आपल्याला प्रमाण जर आपल्याला उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये जर कमी भेटत असेल, पाणी जर कमी भेटत असेल, तर त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं पानाच्या माध्यमातून जे इव्हॅपोरेशन होत असतं ते त्या ठिकाणी अटकाव केला जातो आणि त्या ठिकाणी प्रकाशसंश्लेषणसुद्धा अशा वेळी चांगलं करून त्या ठिकाणी अन्ननिर्मितीसुद्धा चांगल्या पद्धतीने केली जाते. आणि ह्याच्यामधलं जे कायटिन असतो, कायटिनमध्ये 2 घटक येतात, ग्लुकोज पण असतो आणि अमाईन पण असतं. अमायनो ॲसिड जसं असतात तशाच पद्धतीचे ह्याच्यामध्ये 1-2 घटक असतात आणि हे घटक त्या ठिकाणी ब्रिक्स पोल जो असतो, ऊसामध्ये जो ब्रिक्स पोल तयार होण्यासाठी जी कंडिशन, फेवरेबल कंडिशन असायला पाहिजेत किंवा जी आपण स्प्रेच्या माध्यमातून देत असतो त्याचं कन्व्हर्शन जे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या माध्यमातून त्याच्यामध्ये ब्रिक्स पोल तयार होत असतो आणि हा ब्रिक्स पोल चांगल्या पद्धतीने डेव्हलप होण्यासाठी ग्लुकोज त्याच्यामध्ये असतं आणि हा ग्लुकोज त्याचं कन्व्हर्शन जे असतं ब्रिक्स पोलमध्ये होतं आणि त्या अनुषंगानं आपल्या ऊस पिकामध्ये, पेरामध्ये जो ब्रिक्स पोल व्हायला पाहिजेत त्याची जी रिकव्हरी असते ती 100% चांगल्या पद्धतीने किंवा त्याची ग्रोथ जर चांगल्या पद्धतीने जर व्हायची असेल तर 100% वसंत ऊर्जासारखं ह्या मार्केटमध्ये ह्याची तोड कुठलंही टॉनिक करू शकत नाही आणि हे सर्वसामान्य गरीब लोकांचं टॉनिक असं ज्याला संबोधलं जातं, हा वसंत ऊर्जा त्या ठिकाणी 100% चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट्स मिळत आहेत मित्र. आणि अशा पद्धतीनं ह्याचं एक सीड ट्रीटमेंटसुद्धा जी आपण ऊस पिकाची जी कांडी लागण करत असतो, त्या कांडी लागणमध्ये काय करायचं आहे, 1 लिटरला 5 ml त्या ठिकाणी घेऊन जशी आपण सीड ट्रीटमेंट करत असतो त्याच्यामध्ये 22-3 सारखा घटक वापरत असतो किंवा त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे शेतकरी ह्या ठिकाणी वापरत असतात. पण शेतकरी मित्र ह्या कीटकनाशकांना किंवा जे रासायनिक फंगिसाइड्स आपण जे वापरत असतो त्याला थोडासा अटकाव करा. आणि हे थोडंसं टेक्निकल बाब आहे, ही थोडीशी अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे आणि ही अद्ययावत टेक्नॉलॉजी आपल्या जमिनीचं सुद्धा जी मायक्रोबायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी असते ते आपल्या जमिनीमध्ये ही कीटकनाशक वापरल्याच्यानंतर 100% आपल्या जमिनीमध्ये त्याचं एक अतिशय वाईट त्याचा जमिनीवरती परिणाम व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून जर आपल्याला जैविक फॉर्मेशनमध्ये जर वेगळं काहीतरी जर करायचं असेल किंवा वेगळ्या ट्रीटमेंट जर आपल्या मातीमध्ये जर करायचे असतील तर हे थोडंसं जैविककडे थोडं वळण्याचा शेतकऱ्यांनी काटेकोर प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या मातीचं पृथक्करणसुद्धा बिघडणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला जी सीड ट्रीटमेंट असते ती सीड ट्रीटमेंट करत असते वेळी ह्याच्यामध्ये जे ॲसिटोबॅक्टर वसंत ऊर्जाचं जे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं जे हरितके येत असतं ह्याचीसुद्धा आपण त्या ठिकाणी सीड ट्रीटमेंट जर केली आणि वेगवेगळ्या फंगिसाइड्स त्यांचं जे काय EPN म्हणून जे सोल्युशन असतं किंवा BVM म्हणून सोल्युशन जे असतं त्याचा उपयोगसुद्धा आपण त्या ठिकाणी जर करून अशा पद्धतीनं जर सीड ट्रीटमेंट केली तर जर्मिनेशनसाठी आपण जे जर्मिनेटर वापरत असतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं जे काय कीटकनाशकं वापरत असतो ही 100% वापरण्याची गरज लागत नाही. वसंत ऊर्जा 1 लिटरला 5 ml, तुम्हाला जितकं पाणी लागत असेल, समजा 100 लिटर जर लागत असेल तर त्या हिशोबाने तुम्ही ते वसंत ऊर्जा घ्या. त्याच्याबरोबर जे EPN आपण घेत असतो किंवा BVM घेत असतो हे सुद्धा त्या ठिकाणी लिटरला 5 ml आणि हरितके जे घेत असतो किंवा प्लांट हेल्थसुद्धा घेत असतो ते सुद्धा तुम्ही त्याच्याबरोबर वापरू शकता. अगदी 5 mlनंच तुम्ही तो डोस घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्ही सीड ट्रीटमेंट करायची आहे. अगदी अर्धा तास ते बियाणं जे असेल त्याच्यामध्ये ते बुडवून ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर आपण हे त्याचं लागणही करू शकताय. पण अशा पद्धतीनं केलेल्या क्षेत्रामध्ये त्याचं जे काय जर्मिनेशन असतं ते जवळपास 99% येत असतं. म्हणजे ह्या ठिकाणी शेतकरी मित्रांना सांगण्याचा उद्देश हा आहे की जर्मिनेशनसाठी आपल्या वेगवेगळ्या ज्या थेरपी करत असतो, रासायनिक ज्या केमिकल पेस्टिसाइड्स आपण वापरत असतो त्या इथं वापरण्याची अजिबात गरज लागत नाही. म्हणजे हे संशोधन जे आहे हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजेत आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी त्याची एक चांगल्या पद्धतीनं ह्या कंटेंटची जोड घेऊन आपण ह्या ऊस पिकामध्ये जर उतरलं तर 100% चांगल्या उत्पादकतेपर्यंत आपल्याला जाता येऊ शकतो. त्याच्याबरोबर जे आपण रोप लागण करत असता, जी आपण ऊसाची रोप लागण करत असतो त्याच्यासाठीसुद्धा हे एक त्याची जी मुळं असतील किंवा जे आपण पाणी मारणार, अगदी शेवटचं पाणी मारणार आणि शेवटचं पाणी मारल्याच्यानंतर आपण त्याचं प्लांटेशन करणार, अशा वेळी त्या पाण्यामध्ये मित्र अगदी 1 लिटरला 5 ml हे घेऊन तुमचं जर ट्रे सिस्टीम असेल, ट्रेमध्ये जर रोपं असतील किंवा सुपरकेन केलेली नर्सरी असेल तर त्या पाण्यामध्ये 1 लिटरला 5 ml हे वसंत ऊर्जा घेऊन त्याच्याबरोबर
जे BVM मिळतं कल्चर, मॅटारायझम बिव्हेरिया आणि व्हर्टिसिलियम, ह्या पद्धतीचं कल्चर आणि त्याच्याबरोबर प्लांट हेल्थ किंवा ॲसिटोबॅक्टर हे सुद्धा 5 ml घेऊन अगदी तुम्ही त्या पद्धतीने जरी ते पाणी जर फवारलं तर आपण ज्यावेळी प्लांटेशन करणार त्याच्यामधला एकही रोप मित्र मरणार नाही आणि 100% आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल बेस असा करता येऊ शकतो. म्हणजे वसंत ऊर्जा हा अतिशय चांगल्या मेथडनी काम करत असतो मित्र. जसं हे आपण जैविक जे काय पेस्टिसाइड्स वापरत असतो ह्यासुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असतात आणि त्यांच्या मुळांच्या सानिध्यामध्ये हे जैविक पेस्टिसाइड्स केल्यामुळं जे मॅटारायझम बिव्हेरिया आणि व्हर्टिसिलियम हे मुळांच्या सानिध्यामध्ये अगदी ज्यावेळी आपण प्लांटेशन करणार त्या मुळांच्या सानिध्यामध्ये हे कल्चर गेल्यामुळं त्या ठिकाणी वेगवेगळ्या येणाऱ्या ज्या बुरशी असतात किंवा वेगवेगळ्या येणाऱ्या ज्या किडी असतात त्याच्यासाठी थोडा अटकाव होत असतो. थोडा म्हणण्यापेक्षा 100% अटकाव होत असतो आणि त्या ठिकाणी आपल्या रानामध्ये ज्या वाळवीसारख्या किडी असतील किंवा हुमणीसारखी कीड असेल ही 100% त्या ठिकाणी कंट्रोल करता येऊ शकतो. म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये जर तुम्ही BVMची एखादी आळवणी जरी घेतली तरीसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये हुमणीसारखा प्रादुर्भाव 100% होत नाही मित्र. म्हणूनसाठी अशा पद्धतीनं तुम्ही प्रोसिजर करत चला की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कोणकोणते आजार आपल्या जमिनीमध्ये होणार आहेत किंवा कोणकोणते आजार त्या वनस्पतीमध्ये होणार आहेत त्याचा अटकाव करण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी अशा पद्धतीच्या सिस्टीम जर आपण शेतकरी मित्रांनी जर वापरत गेला तर उत्पादनाच्या हिशोबाने आपल्याला ही कमी खर्चाची शेती आपल्याला परवडण्यासारख्या खर्चामध्ये हे 100% करू शकतो. गरीबातला गरीब जरी शेतकरी ह्यामध्ये प्रयोग जर करायचे झाले तर अशा पद्धतीने थोडेसे प्रयोग करून ह्या शेतकऱ्यांनी जर आपलं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न केले तर 100% वसंतदादा असेल किंवा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर असेल हे थोडेसे ॲडव्हान्स टेक्निकमध्ये काम करत आहेत आणि ह्याचा उपयोग शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने होत आहे मित्र. त्याच्याबरोबर मित्र हे जसं आपण एखादं जिब्रेलिक ॲसिड वापरत असतो, GA3 असेल किंवा GA7 असेल, ही ज्यावेळी आपण प्रोजिबसारखा एखादा घटक वापरत असतो ते ज्यावेळी आपण वापरत असतो त्यावेळी वनस्पतीमध्ये काय होत असतं तर पेशी विभाजन होत असतं. वनस्पतीमध्ये जे आपण वनस्पतीमधले जे स्पिंडल फायबर असतात किंवा जे आपण तंतुमय पदार्थ म्हणतो ते पदार्थ किंवा त्या पेशी ह्याचं डिव्हिजन होत असतं आणि हे डिव्हिजन झाल्याच्यानंतर काय होत असतं तर त्या खोडाची लांबी असेल किंवा त्या खोडाच्या पेराची जी काय आपली जाडी म्हणत असतो ती आपल्याला अपेक्षित मिळत असते. त्याच्याबरोबर IBA सारखा घटक वापरत असतो. IBA हे कशासाठी वापरत असतो तर त्या वनस्पतीचं जो काय रूट झोन एरिया असतो तो चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला पाहिजे, त्याला व्हाईट रूट्स आल्या पाहिजेत, ह्याच्यासाठी आपण IBA सारखा घटक वापरत असतो. आणि त्याच्यानंतर आपण 6th BA वापरत असतो. 6th BA कशासाठी वापरतो तर पानामध्ये जे हरितके असतात किंवा स्टोमॅटल ॲक्टिव्हिटी असते किंवा जे क्युटिकल मेम्ब्रेन असतं किंवा स्टोमा आणि ग्राना अशा 2 पद्धतीच्या त्याच्यामध्ये पेशी असतात आणि ह्या डेव्हलप झाल्या पाहिजेत, जनरेट झाल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने त्या पानाची लांबी वाढली पाहिजेत, रुंदी वाढली पाहिजेत आणि पानांची जी काय निर्मिती आहे ती फास्ट झाली पाहिजेत. ह्याच्यासाठी आपण 6th BA वापरत असतो. म्हणजेच अशा पद्धतीची जी रासायनिक आपण संजीवक वापरत असतो ह्याचा जसा रिझल्ट येत असतो सेम मेथडनी आपल्याला वसंत ऊर्जाचा पण मिळू शकतो. म्हणजेच वसंत ऊर्जा ही जैविक संजीवक म्हणूनसुद्धा आपण 100% त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी जर बदल करायचे असतील हे रासायनिक जे काय आपण वापरत असतो त्याच्यावरती वनस्पतीमध्ये सुद्धा वेगवेगळे त्याचे इम्पॅक्ट होत असतात. पण हे जैविकमध्ये थोडंसं असेल, जैविक संजीवक एक पण ते रासायनिक पण नाही आणि आपण जैविक पण म्हणू शकत नाही. तर हे कायटिन नावाचा त्याच्यामध्ये घटक असल्यामुळं आणि त्या कायटिनमध्ये ग्लुकोज आणि अमाईन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे 2 घटक असल्यामुळं हे जसं आपण प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणत असतो किंवा रूट प्रमोटर म्हणत असतो सेम मेथड ही त्यामध्ये सुद्धा आहे मित्र. आणि वसंत ऊर्जा हे अतिशय 263 रुपये पर लिटर त्याचा रेट आहे मित्र. आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडण्यासारखं 1 एकरची फवारणी आपल्याला जर करायची असेल तर ही अगदी 263 मध्ये 100% होऊ शकते. पण हे वापरत असतेवेळी मित्र ह्याच्या ठिकाणी तुम्ही पानावरती ज्यावेळी वापरणार हे खालच्या बाजून पण ते थोडंसं आपण स्प्रे केला पाहिजेत आणि वरून पण स्प्रे केला पाहिजेत आणि ह्याचे रिझल्ट्स जे आहेत अगदी 3-4 दिवसामध्ये आपल्याला 100% त्या ठिकाणी दिसू शकतात. ह्याच्यामध्ये ज्यावेळी मी मगाशी जसं सांगितलं पाण्याचा ट्रेस असेल, पाणी आपल्याला थोडंसं कमी मिळत असेल
आणि पाण्याचा ताण आपल्या जमिनीवरती पडत असेल आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या ऊस पिकावरती जर होत असेल, तर अशा वेळीसुद्धा आपण हे वसंत ऊर्जा अशा वेळेला जर वापरलं तर त्या पाण्याचा ताणसुद्धा सहन करण्याची जी कॅपॅसिटी त्या वनस्पतीमध्ये असायला पाहिजेत ती 100% त्या ठिकाणी डेव्हलप होते, जनरेट होते, तयार होते. आणि त्या ठिकाणी आपण आळवणीच्या माध्यमातून जसं आपण प्लांटेशन केलं, ऊस पिकाचं आपण ज्यावेळी प्लांटेशन करतो किंवा कांडी लागण करत असतो, आपण ह्युमिक ॲसिड वापरतो किंवा ॲज अ स्टार्टर म्हणून त्याच्यामध्ये पोटॅशियम ह्युमेट वापरत असतो. तर असेसुद्धा घटक न वापरता त्याच्याबरोबर आपण 22 वापरत असतो, क्लोरोपायरीफॉस वापरत असतो. 22 कशासाठी वापरत असतो, तर आपल्याला जमिनीमध्ये त्या मुळांच्या सानिध्यामध्ये वेगवेगळ्या बुरशी आल्या नाही पाहिजेत. त्याच्याबरोबर जे कीटकनाशक वापरत असतो, जमिनीमध्ये वेगवेगळ्या किडी असतात, ते आपण मारण्यासाठी सुद्धा काम करत असतो. म्हणजे हे रासायनिकसुद्धा आपण त्या ठिकाणी वापरत असतो. पण 100% शेतकरी मित्र सांगतो, ह्या ठिकाणी जसं आपण पानावरती स्प्रेच्या माध्यमातून जसं BVM सांगितलं, प्लांट हेल्थ सांगितलं किंवा हरितके सांगितलं, हे सुद्धा जसं आपण पानावरती मारत असतो, सेम मेथड तुम्ही आळवणीच्या माध्यमातून वसंत ऊर्जा, प्लांट हेल्थ, हरितके आणि BVM सारखं कल्चर हे एकत्र करूनसुद्धा आपण जमिनीमध्ये हे जर वापरलं तर 100% वसंत ऊर्जाचे रिझल्ट्स अफलातून आहेत मित्र. हे सर्वसामान्य शेतकऱ्याला एक संजीवनी दिल्यासारखा प्रकार आहे. आणि ह्या माध्यमातून ह्या वनस्पतीचं प्रकाशसंश्लेषणसुद्धा जवळपास दुप्पट होत असतं. दुप्पट होण्याच्या पाठीमागची कारणे सांगतो मित्र. हे ज्यावेळी पानामध्ये प्रवेश करतं, पानामध्ये गेल्याच्यानंतर ते पानाच्यावरती जे क्युटिकल नावाचं मेम्ब्रेन असतं, क्युटिकलमध्ये ह्युमेक्टंट असतो आणि हे ह्युमेक्टंटमध्ये गेल्याच्यानंतर हे तुम्ही बॅक्टेरिया जरी दिले किंवा BVM सारखं कल्चर जरी वापरलेलं असलं किंवा हरितकेसारखं ॲसिटोबॅक्टर त्याच्यामध्ये असतं किंवा ॲझोस्पा असतं, ॲझोस्पिरिलमसारखा घटक असतो, तो सुद्धा पानामध्ये एंटर केल्याच्यानंतर तो त्याचं जे काय मरण्याचं जे प्रमाण असतं, पानावरती समजा आपण एक 10च्या पुढं ह्याची फवारणी जर केली तर त्याच्यामधले जे काय बॅक्टेरिया असतील ते मरून जातील. म्हणूनसाठी ज्यावेळी ते पानामध्ये एंटर करतील, प्रवेश करतील, पर्णरंध्राच्या माध्यमातून आत जातील, अशावेळी तुम्हाला हवेतला जो 78% नत्र असतो तो सुद्धा फिक्स करून त्या ठिकाणी नत्र उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये हे वनस्पतीमध्ये बॅक्टेरिया हा काम करत असतो. आणि जे आपण BVM सारखं मटेरियल जे वापरलेलं आहे, वनस्पतीवरती वेगवेगळे किडी त्या ठिकाणी प्रादुर्भाव गाजवत असतात. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर त्या ठिकाणी जर त्याचं नियोजन केलं तर 100% आपल्याला ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या किडी येत असतात त्यासुद्धा मारून टाकण्याच्यासाठी जे BVM नावाचं मेटारायझम, बिव्हेरिया आणि व्हर्टिसिलियम अशा पद्धतीचं जे कल्चर येत असतं ते सुद्धा त्या ठिकाणी त्याचा अटकाव 100% होत असतो. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर वसंत ऊर्जा हे जर टॉनिक जर वापरलं तर शेतकरी मित्र ह्या ठिकाणी वेगवेगळे त्याचे रिझल्ट्स आहेत. आपण ह्याच्यामध्ये केमिकलसुद्धा तुम्हाला जर काही शेतकरी केमिकल पद्धतीने शेती करणारे जे शेतकरी आहेत त्या ठिकाणी आपण आळवणीच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये 22 जरी वापरलं तर 100% चालू शकतं. त्याच्याबरोबर आपण जे कीटकनाशक वापरत असतो, क्लोरोपायरीफॉस असेल म्हणजेच रोगरसारखा घटक जो असतो तो सुद्धा आपण आळवणीच्या माध्यमातून जरी वापरला तरीसुद्धा चालू शकतो. त्याच्याबरोबर आपण पानावरती स्प्रेच्या माध्यमातून ज्या गोष्टी घेत असतो त्याच्यामध्ये वसंत ऊर्जा घेऊन एखादं फॉलिअर स्प्रेच्या माध्यमातून जे आपण 05234 असेल किंवा 1261 असेल, 13045 असेल, 0050 असेल किंवा इस्रायल केमिकल फर्टिलायझर लिमिटेडचं जे काय स्टार्टर येत असतं, बूस्टर येत असतं, पिकवॉन्ट येत असतं, फ्रूट येत असतं, अशा पद्धतीच्या ग्रेड जरी वापरल्या तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे त्या वसंत ऊर्जामध्ये त्याच्यामध्ये एक टेक्निकल स्प्रेडर पण आहे, एक स्टिकर पण आहे आणि ह्युमेक्टंट पण आहे. तुम्हाला अतिरिक्त स्टिकरसुद्धा वापरावं लागत नाही. अशा पद्धतीच्या संपृक्त अशी ही एक वसंत ऊर्जाची एक टेक्निकल बाब आहे किंवा चांगली बाब आहे. आणि ही जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं आपण जर आपल्या ऊस पिकामध्ये जर वापरली तर 100% चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स आल्याशिवाय राहणार नाहीत मित्र. शेतकरी मित्र, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र. धन्यवाद.